3 वर्षानंतर असा हा अधिक मासाचा महिना येतो। तर या 2026 मध्ये अधिक मासाचा महिना म्हणजेच की धोंड्याचा महिना किंवा याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो, तर हा आलेला आहे। हा नक्की कधी आलेला आहे, यामध्ये काय काय करायचे, कसे करायचे हे 99% लोकांना माहिती नसते। तर आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। त्याचबरोबर यामध्ये कुठल्या पद्धतीचे दान असावे आणि काय काय पूजा अर्चा करायची हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। तर या महिन्यात उपवास, दान आणि परंपरेचं खूप महत्त्व आहे आणि ते आपण जितक्या प्रतीने पालन करतो त्या दुपटीने तिपटीने आपल्याला याचं फळ मिळतं। तर या अधिक मासाच्या महिन्यामध्ये आईची ओटी सुद्धा भरतात, पण ती ओटी का भरतात, कशासाठी भरतात आणि कशी भरायची हे सुद्धा मी तुम्हाला यातून सांगणार आहे। तर एकंदरीत काय, तर अधिक मासाची मी तुम्हाला संपूर्ण माहिती या एक व्हिडिओमध्ये देणार आहे, जी की तुम्हाला खूपच फलदायी ठरणार आहे। तर नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तुमचा प्रत्येक दिवस सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात जावो। तुमची कोणतीही इच्छा येत्या 24 तासात पूर्ण हो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। तर श्री स्वामी समर्थ मंडळी, तर आपण आता या संपूर्ण माहितीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर अधिक मास कधी येतोय ते सुद्धा पाहूया, त्यासोबत त्यामध्ये काय काय करायचं हे सुद्धा पाहूया आणि अधिक मासामध्ये कुठल्या गोष्टी वर्ज्य आहेत, कुठल्या गोष्टी ज्या आहे आपण केल्याने आपल्याला फलदायी ठरतील, हे सर्व आपण आज या एक व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला जर माझी माहिती आवडत असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। मी अशाच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे। चला तर सुरुवात करूया। जाणून घेऊया अधिक मास महत्त्व म्हणजेच काय, तर धोंड्याचा महिना, याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात। तर अधिक मास ज्याला धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात असेही म्हणतात, हा मराठी पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येतो। हे तर आपल्या सर्वांना माहितीच असेल की हा जो अधिक मासाचा महिना आहे दर 3 वर्षांनी येत असतो। तर 3 वर्षांनी एकदा येणारा अतिरिक्त महिना आहे चंद्रावर आधारित महिना, सुमारे 29.5 दिवस आणि सूर्यावर आधारित वर्ष सुमारे 365 दिवस यांच्यातील फरकामुळे हा अतिरिक्त महिना जोडला गेलेला आहे। हे तर तुम्हाला माहिती होतं का? आता यातून तुम्हाला किती माहिती आहे आणि किती नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा बरं। तर अधिक धोंडा महिना माहिती कालावधी 2026 मध्ये अधिक मास 17 मे पासून ते 15 जून या कालावधीमध्ये असणार आहे। तर एकंदरीत काय, तर धोंड्याच्या महिन्याला सुरुवात आता ह्या 17 मे पासून ते 15 जून पर्यंत असणार आहे। तर काय एकूण काय, तर या ठिकाणी साधारण 28 ते 29 दिवसाचा हा धोंड्याचा महिना आलेला आहे। हा साधारणपणे ज्येष्ठ किंवा श्रावण महिन्यात येतो। धोंडा महिना का म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? या काळात जावयाला मानपान देण्याची विशेषतः पद्धत आहे। आता बाकीच्या ठिकाणी आहे का नाही आहे हे माहीत नाही, पण आपल्या भारतामध्ये किंवा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही खूप गोड पद्धत मानली जाते आणि पूर्वीच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे। या परंपरेचं पुढे सुद्धा रूपांतर होत आहे आणि यामध्ये जावयाला तर खूपच मानपान केला जातो। पुरणाचे गोड पदार्थ किंवा धोंडे खाऊ घालायची प्रथा आहे। त्यासोबत अनारसेचा सुद्धा खूप महत्त्व आहे, म्हणून याला धोंड्याचा महिना म्हणतात। पुरुषोत्तम मास या महिन्याचे अधिपती कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? तर पुरुषोत्तम मास या महिन्याचे अधिपती भगवान विष्णू आहेत। भगवान विष्णू मानले जातात, त्यामुळे या काळात विष्णूची उपासना करणे अत्यंत शुभ मानलेले आहे। आता तुम्हाला या ठिकाणी तुळशीची उपासना, त्यानंतर भगवान विष्णूची उपासना, लक्ष्मीची उपासना, इतकी उपासना तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता। या महिन्यात पूजा पाठ, दान, धर्म आणि व्रतांचे विशेष महत्त्व आहे। त्याचबरोबर जावयाचा मानपान या काळात
सासरच्या लोकांकडून केला जातो. जावयाला बोलून 33 अनारसे, धोंडे इत्यादी मेजवानी दिली जाते. या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रकारची मेजवानी केली जाते. पण विशेषतः हे दोन जे साहित्य आहे, हे दोन जे प्रकार आहेत, याची विशेषतः जे आहे जास्तीची भर असते. तर जावयाला इथे चांदीची वस्तू किंवा इतर वाणसुद्धा दिले जातात, जे सासरच्या मुलीच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद मानले जाते. नियम: या महिन्यात काही शुभ कार्य टाळले जातात. तर हा महिना तसा शुभच असतो, पण या महिन्यात काही शुभ कार्य वर्ज्य आहेत. जसेच की लग्न कार्य किंवा इतर काही वास्तुकार्य हे जे आहे या महिन्यात वर्ज्य केले जातात. पण धार्मिक विधींसाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. जसे की इतर कुठलेही धार्मिक कार्यक्रम असो किंवा मोठमोठे दानपुण्य असो, यासाठी हा जो महिना आहे खूपच सर्वोत्तम मानला जातो. थोडक्यात हा महिना धार्मिक आचरण, दान आणि गोडवा या सर्वांचं एक प्रतीक आहे. वाढवणारा काळ आहे. अधिक मासामध्ये प्रामुख्याने भगवान विष्णूची पूजा केली जाते. तसं तर हा अधिक मास म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि यामुळेच या अधिक मासामध्ये जास्तीत जास्त भगवान विष्णूची आणि त्यासोबत लक्ष्मी मातेची आणि तुळशीची उपासना केली जाते, त्यांची पूजा केली जाते. यामुळेच याला पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हणतात. अधिक मासातील पूजेचे महत्त्व आणि नियम हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर देवता भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण पूजा या काळात भगवान विष्णूचे नामस्मरण तुम्ही करू शकता. जसे की विष्णू सहस्रनाम, त्यासोबत विष्णूंची ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी अन्य कुठलेही जे आहे भगवान विष्णूची उपासना करू शकता. श्री पुरुषोत्तम महात्म्य या पोथीचे सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. अत्यंत फलदायी ठरू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या पोथींचे तुम्ही वाचन करू शकता. अखंड दीप दान भगवान विष्णूसमोर किंवा तुळशीसमोर दिवा लावू शकता. आता भगवान विष्णूसमोर आणि तुळशीजवळ महिनाभर जर तुम्ही अखंड दिवा लावला तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते आणि तुमचे जे काही कार्य अटकलेले असतील, थांबलेले असतील, ते सुद्धा सुटण्यासाठी खूप मदत होते. एकंदरीत काय, जितके आपण उपासना करतो त्याच्या दुपटी तिपटीने देव आपल्याला फळ देत असतो. या महिन्यात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण दान कुठल्या साहित्याचं, कुठल्या वस्तूचं करायचं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्ही तांबूल म्हणजेच विडा, अन्न, वस्त्र आणि फळांचे दान करू शकता. विशेषतः 33 अनारसे, बत्तासे किंवा फळे दान करण्याची ही परंपरा आहे. म्हणजे ह्या अधिक मासामध्ये विशेषतः अनारसे, बत्तासे आणि फळे किंवा मग अन्न किंवा मग तुमच्या प्रतीने जे काही शक्य होईल ते दान करणं खूपच इथे फलदायी ठरणार आहे. तीर्थस्थान आणि मौन व्रत. या पवित्र महिन्यात तीर्थस्थानी स्नान करावे आणि शक्य असल्यास मौन व्रत पाळून अन्नदान करावे. आता मौन व्रत पाळून अन्नदान करणे म्हणजेच काय? ज्यावेळेस आपण अन्नदान करतो तर आपलं अन्नदान हे गुपित असावं. कुणालाही न सांगता आपण कुठल्याही गोष्टीचं दान केलं किंवा अन्नदानही केलं तरी कोणालाही न सांगता हे करायचं, म्हणजे याचं फळ जे आहे आणखीन जास्त प्रतीने मिळतं. त्यानंतर शिवपूजा. अधिक मासामध्ये प्रदोष तिथीला भगवान शिवची पूजा करणे हे देखील फलदायी असते. अधिक मासामध्ये आध्यात्मिक साधना, उपवास, एकभुक्त किंवा नक्तभोजन केल्याने
पापस्खलन होऊन पुण्य लाभते. म्हणजे काय, अधिक मासामध्ये तुम्ही मांस, तापसिक भोजन, त्यानंतर मदिरा किंवा असं तुम्ही हे वर्ज्य करू शकता. आता बरेचसे जण अधिक मासाच्या महिन्यामध्ये कांदा, लसूण किंवा तापसिक भोजन, मांसाहार हे जे आहे वर्ज्य करतात. हे केल्याने खूपच फळ मिळते. अधिक मासात दान करण्याचे महत्त्व. या काळात दान करण्याचे इतके महत्त्व आहे की जितके सांगता सुद्धा येणार नाही. त्यापैकी एक म्हणजे दीपदान. म्हणजे आपल्या घरामध्ये जो काही दिवा असतो, जी काही समई असते, तशीच आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा मग जावयाला तर द्यायचीच, पण एखाद्या मंदिरामध्ये देऊ शकतो. म्हणजे काय होतं, ती जितक्या दिवस वापरात येते तितकंच आपल्याला फळ मिळतं. म्हणजेच काय की दिवा हा रोज लागण्यासारखा असतो. दिवा हा रोज लावतात, तर जितक्या वेळेस तो दिवा तिथे लागला जातो तितक्या वेळेस ते आपल्याला फळ मिळतं. या दिवसात जावयाला घरी बोलून दीपदान करण्याची पद्धत आहे. चांदी किंवा तांबे असे कोणत्याही धातूच्या दिव्याचे या दिवसात दान केले जाते. शिवाय याच काळात अन्नदानालाही महत्त्व असते. अधिक मासात वस्तू देण्यामागेही काही कारणे आहेत. असे म्हणतात, देवी लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे. आणि लक्ष्मीनारायणाचे रूप असलेला जावई आणि मुलगी यांना चांदी देणं अधिक योग्य मानलं जातं. म्हणजे इथे लक्ष्मीला चांदी प्रिय असल्यामुळं इथे आपण मुलीला आणि जावयाला चांदी आपण जर दिलं, दान केलं, तर इथे आपल्याला अधिक मासामध्ये आणखीनच फळ श्रेष्ठ मिळतं. अधिक मासात विवाहित मुलीने आपल्या आईचा सन्मान करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खणनारळाने ओटी भरावी. आता या ओटीमध्ये काय काय असावं आणि कशी ओटी भरायची हे सुद्धा सांगते. पण त्या अगोदर जर आई विधवा असेल किंवा आई नसेल तर मग या ठिकाणी तुम्ही कुळदेवीची ओटी भरू शकता. ही ओटी नवीन साडी, तांदूळ, काही सौभाग्य अलंकार आणि फळांनी भरतात. याचे उद्दिष्ट असे असतात की पुढच्या जन्मीही तीच आई मिळो आणि तिचे सौभाग्य आशीर्वाद लाभावेत अशी भावना असते. ओटी भरण्याची पद्धत इथे साहित्य सांगते तुम्हाला. तर इथे ताजे नारळ, जे आपलं नारळ असतो शेंडी असलेला, तसाच ठेवायचा. त्यानंतर साडी जी असती, आता या ठिकाणी बऱ्याच जणांचं काय असतं की साडी आणि ब्लाऊज वेगवेगळा असतो, तर तसं न करता साडी ही ब्लाऊज पीससह असावी. त्यानंतर तांदूळ, हळद, कुंकू, सुपारी, खारीक, बदाम आणि जोडवी. एखादी सोन्याची किंवा चांदीची वस्तू तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार त्यामध्ये घालू शकता. तर इतकं सर्व साहित्य घेऊन तुम्हाला ही ओटी भरायची आहे. विधी: एका ताटात साडी ठेवून त्यावरील सर्व जे वस्तू आहेत त्या ठेवायच्या. म्हणजे सुपारी, खारीक, बदाम, जोडवी, तांदूळ, नारळ हे सर्व ठेवून एका ताटामध्ये साडी ठेवून त्यावर ठेवायचं. वरील सर्व वस्तू ठेवाव्यात. आईला बाजेवर किंवा चौरंगावर बसावं. आईला एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर बसवलं तरी सुद्धा चालतं. तिच्या पदरात हा ओटीचा खण द्यावा आणि आशीर्वाद आईला नमस्कार करावा. तिचे आशीर्वाद घ्यावेत. विवाहित महिलांनी नवीन जोडी, आता या ठिकाणी अधिक मासाच्या महिन्यामध्ये विवाहित महिला ज्या असतात जोडवी बदलतात. म्हणजे जुनी जोडवी काढून नवी जोडवी घालतात. यामागे सुद्धा खूप मोठं कारण आहे. तर इथे विवाहित महिलांनी नवीन जोडवी घालण्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत, जी खालीलप्रमाणे आहेत. सौभाग्याचे प्रतीक जोडवी हे विवाहित महिलेच्या 16 शृंगारापैकी एक आहे. आपण जोडवी हे प्रत्येक विवाहित महिलेच्या पायामध्ये पाहतो आणि ही जोडवी फॅशन नसते, तर ही एक परंपरा आहे आणि ही एक जी जोडवी आहे ती 16 शृंगारापैकी एक आहे.
आता हा अधिक मासाचा महिना जो आहे पवित्र महिना असल्याने या काळात नवी जोडवी घालून सुवासिनी आपल्या पतीच्या आयुष्यासाठी आणि त्याचबरोबर दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. तर जुनी जी जोडवी असतात त्यामध्ये भर घातली तरी चालते किंवा मग तुम्हाला नवीन जोडवी घालायची असेल तर ती घातली तरी सुद्धा चालते. पण या अधिक मासाच्या महिन्यामध्ये जुनी जोडवी काढून नवी जोडवी घालायची परंपरा आहे. तर याने काय होतं, पतीचे आयुष्य आणि दीर्घ आयुष्य हे वाढतं. जोडी टिकून राहण्यासाठी सुद्धा याचा प्रभाव छान पद्धतीने येतो. जोडवी ही जोडीने घातली जातात. म्हणजे जर पत्नीला पती नसेल तर मग ही जोडवी अपूर्ण आहेत, ही जोडवी घालू नयेत. पती पत्नीचे नाते अभंग राहावे आणि ते आयुष्यभर टिकून राहावे या हेतूने या महिन्यात जोडवी बदलून नवी जोडवी घेण्याची प्रथा आहे. म्हणजेच काय तर आपलं जे नातं आहे ते नातं आयुष्यभर टिकण्यासाठी आणि त्यामध्ये प्रेमाची भरभराट होण्यासाठी ही जोडवी बदलून नवी जोडवी घालण्याची प्रथा आहे. तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे या व्हिडिओमधून. तुम्हाला माझी संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहितीला लाईक करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा. तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. चला अशाच एक माहितीसोबत परत भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.